सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। मी बोलणारा नव्हे तर काम करणारा माणूस आहे। राणेंनी 300 कोटी दिले, मी कोकणसाठी 1300 कोटी दिले। त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या आणि विनायक राऊतांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, असं आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं। कणकवली येथील युतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। मी बोलणारा नाही, काम करणारा पालकमंत्री आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की जे लोक पुढे पाठीमागे गाड्यांचे ताफे घेऊन फिरतात त्यांना जिल्ह्याबद्दल किती प्रेम आहे हे मी तुम्हाला आकड्यामध्ये सांगतो। तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे रस्ते 5 वर्षापूर्वीचे रस्ते बघितलेले आणि आज काम चालू असलेले रस्ते तुम्ही बघितलेले आहेत। हा हायवे सोडून द्या, तो 13-14 हजार कोटीचा आहे, परंतु आपल्या जिल्ह्यातले जे रस्ते आहेत किती पैसे दिले आणि आपल्या काळामध्ये 317 कोटी रुपये। आणि आमच्या युती शासनाने म्हणजे आमच्या जिल्ह्यासाठी मंजूर केलेले पैसे किती रुपयाचे आहेत? 1387 कोटी रुपयाचे। 300 कोटी आणि 1300 कोटी तुलना होऊ शकत नाही। जिल्हा नियोजन मंडळाचा मी अध्यक्ष आहे। हे मोठा कळवळ दाखवतात कणकवली आपल्या ताब्यात आहे म्हणून। या जिल्ह्यामध्ये 8 नगरपालिका आहेत। आम्ही निधी देतो आमच्या नियोजन मंडळामधून। किती निधी दिला असेल यांनी गेल्या 5 वर्षामध्ये? त्यांच्या 5 वर्षामध्ये 25 कोटी रुपये दिला आणि आपण किती दिला? बरोबर 100 कोटी रुपये। तुलना होऊ शकते का 25 कोटी आणि 100 कोटीची? आणि हे स्वतःला म्हणतात की आम्ही 25 वर्ष पुढे जिल्हा नेणार। तुम्ही पैसे आणत नाही आणि सगळ्या नगरपालिकेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, गेल्या 5 वर्षामध्ये 216 कोटी बरोबर रुपये दिलेले आहेत वेगवेगळ्या माध्यमातून। आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, कधी तुमच्या गावामध्ये आले तर त्यांना एक प्रश्न विचारा, तुम्हाला आमच्याबद्दल कळवळ आहे, आमच्या मुलांबद्दल कळवळ आहे, तर ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आमची मुलं जातात किती पैसे दिले असतील यांनी? जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी 7 कोटी रुपये दिले आणि आपण किती दिले? बरोबर 32 कोटी रुपये दिले। आणि म्हणून त्याला सांगा की तुम्हाला आमच्या मुलांचा कळवळा होता, मग का नाही आमच्या मुलांसाठी काम केलं? डिजिटल शाळा केल्या, गेल्या 1 वर्षामध्ये आपण 450 शाळा डिजिटल केलेल्या आहेत। यांना कधी जमलेलं आहे का? पुढच्या वर्षी 300 करणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली प्रत्येक शाळा डिजिटल असली पाहिजे। आणि म्हणून राणे कोण आहेत असं जर मला विचारलं तर राणे ज्याला सिंधुदुर्गमध्ये येतात त्याला सिंधुदुर्गबद्दल बोलतात आणि ज्याला मुंबईला जातात त्याला सिंधुदुर्गला विसरून जाणारा हा पालकमंत्री आहे। आयुष्यात कधी ह्याला संधी देऊ नका, एवढं या निमित्ताने तुम्हाला सांगतो। आपल्याला मला एकच सांगायचं आहे, कुठले घ्या तुम्ही, ग्रामीण भागातले रस्ते घ्या, तुमच्यासाठी होणाऱ्या जनसुविधाचं घ्या, प्रत्येक ठिकाणी 4पट 5पट निधी हा या जिल्ह्याला दिलेला आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी कामं चालू आहेत। ज्या वेळेला तुमच्याकडे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आला किंवा कोणी आला आणि नारळ फोडत असेल तर त्याला 1 मिनिट थांबवा आणि त्याला विचारा की हा नारळ तू जिल्हा परिषद निधीचा फोडतोयस की जिल्हा नियोजन मंडळाच्या पैशातून फोडतोय? त्यावेळेला तुम्हाला उत्तर मिळेल की हे जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे आहेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला त्याच्या गावातलं काम करायचं असलं तरी जिल्हा नियोजन मंडळातून आम्ही पैसे देत असतो। आणि म्हणून ज्या याद्या त्यांनी आता प्रसिद्ध केल्या याच्यातील प्रत्येक पैसा हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला आहे। आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे, काम करायचं असेल तर जनतेसाठी काम केलं पाहिजे, जनतेबद्दल आपुलकी वाटली पाहिजे। कृषीसाठी पैसे, यांच्या 4पट कृषीसाठी पैसे दिले, यांना काय अधिकार आहे? मच्छीमाराबद्दल हे बोलतात, मच्छीमारांसाठी त्यांनी किती पैसे दिले? आपल्या काळामध्ये 25 कोटी रुपयाची कामं केली आणि आमची मंजूर कामं किती आहेत? 266 कोटीची। काय अधिकार आहे यांना मच्छीमारांबद्दल बोलण्याचा? आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे, इतर गोष्टी फार सांगणार नाही, परंतु ज्या विमानतळाची वीट सुद्धा रचलेली नव्हती, त्याला मोनोड्रेम खाली बंदी होती, राऊत साहेब आहेत, प्रभू साहेब आहेत, आम्ही सर्व मंडळी दिल्लीला गेलो, आमचे प्रमोद जठारजी बरोबर होते, तो मोनोड्रेम उठवून घेतला, त्याला विमानतळाचं काम त्या ठिकाणी सुरू झालं। आणि म्हणून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की विमानतळ सुसज्ज होईल, माझं एक पॅम्पलेट काढलेलं वाचून बघा, वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक सेक्टरसाठी किती किती पैसे दिले। पण विकास जिल्ह्याचा जसा झाला पाहिजे तर हा जिल्हा शांत सुद्धा राहायला पाहिजे। आणि म्हणून 5 वर्षापूर्वीचं चित्र आलटून बघा, कणकवलीमध्ये राडा झाला, वेंगुर्ल्यामध्ये राडा झाला आणि हा जिल्हा हा राडा करणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखला जायला लागला। आणि त्याच्यानंतर तुम्ही एक चमत्कार घडवला। मी आपल्याला सांगितलेलं होतं
की ज्या वेळेला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्यावेळेला भारतभर दिवाळी साजरी केली जाते आणि खरी दिवाळी तुम्ही 5 वर्षापूर्वी या जिल्ह्यामध्ये साजरी केली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून हा चमत्कार महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की मी घडवला. मी त्यांना प्रत्येकाला सांगतो हा चमत्कार मी घडवला नाही, हा चमत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेने घडवून दाखवलेला चमत्कार आहे. आणि म्हणून तुमची कीर्ती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तुम्ही मला विचाराल तर ज्या वेळेला दिवाळी होते ती दिवाळी झाली की शांतता येते आणि शांतता आली की समृद्धी येते. आणि म्हणून आपण दिवाळी साजरी करतो आणि त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन करतो. तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे की 5 वर्षापूर्वी हा जिल्हा अशांत होता, तुम्ही तो शांत केला. तुम्ही इथं दिवाळी साजरी केली आणि त्याच्यानंतर लक्ष्मीची पावलं सुद्धा तुमच्या घरोघर आलेली आहे. कारण हा शांत जिल्हा झाला म्हणून इथं येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही दुप्पट वाढलेली आहे. आणि म्हणून या जिल्ह्याची समृद्धी तुम्हाला कायम ठेवायची आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे की तुम्हाला आम्हाला हा जिल्हा शांत आणि समृद्ध बनवायचा आहे. आणि म्हणून आपण शेवटी काय असतं की ज्या वेळेला सृष्टीवर पाप वाढतं, अनाचार वाढतात, असे राक्षस वाढतात, त्यावेळेला देव जन्म घेत असतो. हा देव कलियुगामध्ये तुमच्या समोर येऊ शकत नाही, पण तो देव म्हणजे सत्प्रवृत्ती असते आणि ही तुमच्या हृदयामध्ये असते. ती सत्प्रवृत्ती जागृत करा, हे राक्षस आपोआप मरून जातील एवढी मी आपल्याला खात्री देतो. मागच्या वेळेला तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं आणि ते तुमच्या गोष्टीच्या पुस्तकातलं होतं. गोष्टीच्या पुस्तकामध्ये राक्षस असतो, परी असते, राजकुमार असतो, जादूगार असतो. त्यातल्या राक्षसाला कोणच मारू शकत नसतं. आणि ज्या वेळेला चौकशी केली त्यावेळेला लक्षात येतं की हा जादूगाराचा प्राण हा पोपटामध्ये आहे. पोपटाची मान जराशी पिरगळली की हा जादूगार मरून पडतो. मागच्या वेळेला त्या पोपटाची मान तुम्ही बरोबर पिरगळली होती, याने चूक केली आणि त्या पोपटाला पुन्हा उभं केलेलं आहे. पुन्हा एकदा छोटंसं काम करायचं आहे, या पोपटाची मान जराशी पिरगळा, त्या ठिकाणी तो राक्षस मरून पडेल. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की त्यावेळेला जसं सांगितलेलं होतं तसं ह्या वेळेला तुम्हाला एक वेगळी युक्ती सांगतो. पोपटाला मारायचं झालं, पोपट हा एक प्रतीक आहे. एका दगडामध्ये 2 पक्षी मारता येतात, माहिती आहे की नाही तुम्हाला? माहिती आहे ना? एका दगडामध्ये 2 पक्षी मारता येतात. या खेपेला युती झालेली आहे आपली, सेना आणि भाजप मध्यंतरी वेगवेगळ्या लढल्यामुळे आपल्या दोघांची ताकद वाढलेली आहे. आता धनुष्य बाण एवढ्या जोरामध्ये उडा की एका बाणामध्ये 3 पक्षी मेले पाहिजेत. आणि मारणं ही आपली संस्कृती नाही, मारणं ही त्यांची संस्कृती आहे. घायाळ करा, त्यांना व्यवस्थित बँडेज करा. आणि मग जो एअरपोर्ट आम्ही तयार केलेला आहे त्या एअरपोर्टमध्ये पहिल्यांदा काय आणलं तर गणपती बाप्पा त्या ठिकाणी त्या एअरपोर्टमध्ये आले. बरोबर, ते वाचलं ना सगळ्या पेपरमध्ये, टीव्हीमध्ये बघितलं की नाही? दुसऱ्या वेळेला मुख्यमंत्री आले आणि सुरेश प्रभू साहेब आले. तिसऱ्या वेळेला जे विमान आणणार पालकमंत्री म्हणून ते रिकामी घेऊन येणार आणि या तिन्ही तुम्ही घायल केलेल्या पक्षांना परत मुंबईला पाठवून देणार. कशासाठी पाठवायचं आहे? तुम्ही तुमच्या त्या 7-7 मजल्याच्या इमारतीमध्ये मजा करा. इथं गोरगरिबांचं कल्याण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, महिलांसाठी अनेक स्कीम दिल्या, कोंबडीची दिली, गायींची दिली, शेळा मेंढ्यांची दिली, काथ्याची दिली, शेतकऱ्यांसाठी अनेक स्कीम दिल्या. परंतु मला महिलांना एवढंच सांगायचं आहे, ही रेग्युलर देतो तशी स्कीम नाही. तुम्ही तेवढ्या 100 कोंबड्यात पाहिल्यानंतर हॅपी एग्ज म्हणून तुमची अंडी विकत घेतली जाणार आणि 1-1 लाख रुपये तुमच्या घरामध्ये येणार. फक्त एकच काळजी घ्या की त्या योजनेवर जे टीका करत होते, तुमच्या कोंबड्या सांभाळून ठेवा, कोणी कोंबडी चोर येऊन तुमच्या कोंबड्या चोरणार नाही, एवढी काळजी घ्या, तरच ते लाख रुपये तुमच्या घरापर्यंत पोहोचतील. आणि म्हणून ही लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा पंतप्रधान निवडून आणायचा आहे. 40 सैनिकांचे आमचे बळी गेले, परंतु 40 सैनिकांच्या बदली 400 अतिरेक्यांना मारणारा हा देश आहे आणि त्याचा हा शूर पंतप्रधान आहे. त्यांना पुन्हा आपल्याला न्यायचं आहे. आणि आपले राऊत साहेब गोरगरिबाची काळजी घेतात. त्यांचं तुम्ही मस्करी करता की त्या ठिकाणी भजन करतात म्हणून गणपती समोर ज्यावेळेला आम्ही जातो, भजन करणारी आपली मंडळी असतात, विड्यावर किती पैसे ठेवले बघत नाही, 5 रुपये ठेवले की 500 रुपये ठेवले बघत नाही, प्रत्येक वेळेला जाऊन भजन करतात. गरीबाच्या घरी सुद्धा भजन करतात, ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून
गणपतीच्या समोर आमच्या खासदाराने भजन केलं तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्या वेळेला विमानातून गणपती घेऊन आलो, सगळ्या सिंधुदुर्गने कौतुक केलं. एकाच माणसाने त्याच्या विरुद्ध TV मध्ये राळ उठवली. लक्षात ठेवा, गणपती बाप्पा आपलं दैवत आहे आणि अशी मस्करी करणाऱ्या लोकांना तो सोडत नसतो. इलेक्शन नंतर त्यांना कळेल की देवाचे आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचा अपमान केल्याचा बदला काय असतो ते सिंधुदुर्गची जनता त्यांना निश्चितपणे दाखवून देईल. आणि म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आम्ही दाखवण्यासाठी काम करत नाही. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे विमानतळावर मी तुम्हाला सांगितलं गणपती बाप्पा आणलं, सगळं झालं. आता फक्त शेवटचं उदाहरण सांगतो आणि माझी हेच संपवतो. तुम्ही रोज व्हॉट्सअप वाचता, सगळ्याला अरेतुरे केलं जातं, सगळ्यांच्या बद्दल वाईट लिहिलं जातं. यांना कोण अडवत नाही. मला वाटलं असतं तर मी हे करू शकलो असतो, परंतु आमच्याकडे युवक मंडळं असतात, मोठे मोठे नरकासूर करतात, परंतु बालगोपाळ मंडळं छोटे छोटे नरकासूर करतात. एकच नरकासुराचा वध करा, हे छोटे छोटे सगळे नरकासूर त्या ठिकाणी हे होतील.